संघाला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. चला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कृपया करून यायचं आहे. स्ट्राईकला येते विवेक आणि नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक आणि बॉलिंग मार्क वरती आहेत गोलंदाज आझाद वळवी. वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्याचे षटक घेऊन पहिला चेंडू चांगला चेंडू होता. पहिला चेंडू पाहिलं तर बॅटची लिडिंग एज लागली आणि थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव नक्की मिळाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि तिसरी धावेचा प्रयत्न सुद्धा कंप्लीट झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर थोडस पहिलं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, त्याचाच फायदा घेताना पाहतोय आपण 3 धावा. या 3 धावांशी संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलंय मिस्टर विवेक उराडे यांनी. पद्मजी शेळका सरांनी आणि नरेंद्र दिवा या दोन्ही आदरणीय सन्मान्य सरांनी वरती येऊन बसायचे VIP डाईज वरती कृपया करून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आझाद यांचा अप्रतिम चेंडू. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं, त्याचाच फायदा घेतला होता, परंतु आता चांगला कमबॅक पाहायला मिळते आझाद वळवे यांच्या मार्फत. आझाद यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील फलंदाज ऋतिक बरफ. अप्रतिम चेंडू होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही, स्टिकरला लागला आणि त्याचाच बघितलं तर एक चोटी धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाज विवेक यांना ऋतिक यांना. पॉवरप्ले षटकामध्ये पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची जबाबदारी घेतली दोन्ही फलंदाजी, परंतु मोठा फटका अजून सुद्धा आला नाहीये. जागा बघून खेळण्याचा प्रयत्न पाहिला तर आपण डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे लगत आणि फील्ड फाटला करो होता, परंतु चेंडू गेला सीमारेषा पार आणि मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. एक मोठा फटक्याची गरज होती आणि तोच चौकार या चेंडूवरती आलाय. धन्यवाद जीजी. पहिले तर दोन्ही क्षेत्ररक्षण आणि चेंडू मध्ये जी शर्यत लागली होती त्याच्यामध्ये पाहिलं तर चेंडूने बाजी मारली आणि सीमारेषे पार गेला चेंडू. पुढचा चेंडू घेऊन आझाद पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. जागा वरून खेळायचा प्रयत्न लॉंग ऑन साईडला. बघूया थोडस मिसफील्ड पाहतोय आपण, त्याचा फायदा घेताना बघतो. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केला आणि या 2 धावा, या 2 धावणीशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. या षटकातील शेवट चेंडू असेल आझाद यांचा शेवटचा चेंडू या षटकातील. षटपी चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि पाहिलं तर जे 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्यामध्ये चेंडू पडला. तू घे मी घे असं करता करता चेंडू सरळ धरतीला दान झाला. त्याचाच फायदा पाहिला तर एक जीवनदान मिळालंय मिस्टर विवेक ओराडे यांना. पहिलं षटक संपलंय. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. बिनगडी बाद 11 धावा. कम डीजे.
तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अभिषेक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन अभिषेक राईट ओव्हर द विकेटचा मारा करत फेस करतील ते विवेक उराडे, ज्यांच्या बॅटिंगून एक चौकार आलाय तोच विवेक उराडे बॅटिंग मार्क वरती पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता गली रिझन मध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धावच्या रूपामध्ये डॉटच्या रूपामध्ये चेंडू विसावला गेला. जर विवेक यांनी षटकार मारला तर विकी उराडे यांच्या मार्फत 200 रुपयाचा पारितोषिक लागलेले आहे एका षटकारामध्ये. जर संधी आली आहे विवेक यांच्याकडे, बघूया त्या संधीचं सोनं करतील का. नक्कीच चांगला फटका खेळला आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत थोडसा मिसफील्ड जातंय आणि त्याचाच फायदा घेताना बघतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय आणि या 2 धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. पाहिलं तर थोडीशी मिसफील्ड जास्तच होते. ओम साई 444 नागले या संघाकडून पुढच्या चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला फटका पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल 1 बाउन्स तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. थोडसा गच्चा असा थ्रो, त्याचा फायदा घेताना पाहतोय आपण डेंजर एंडला विवेक उराडे होते, परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये परतले. आता पण पहिला आजच्या दिवसामध्ये तर खूपच खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण 444 नागले या संघामार्फत. गचा थ्रो केला होता, त्याचाच फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये कसं करावं हे दोन्ही फलंदाज नक्कीच चांगलं जाणून आहेत. त्याच पद्धतीने खेळी त्यांची चालू आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मारते अभिषेक सज्ज विवेकसाठी पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा जोरदार मारचा प्रयत्न. पंचाकडे अपील केली होती पण अंपायरने ती अपील आहे ती फेटाळली आहे. निर्धाव चेंडू 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. पण पाहिलं तर या षटकामध्ये सुद्धा एक मोठा फटका आला नाहीये. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर एक मोठा फटका आला होता, 4 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर रोखून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज अभिषेक यांनी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते अभिषेक सज्ज पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा पाहिलं तर आपण ऑन साइडला फटका खेळाय फाईन लेग रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत अप्रतिमने पाहिलं तिकडून थ्रो केला होता आणि तो सरळ जाऊन यष्टीला आदळला आणि रनआउटच्या रूपामध्ये विवेक बॅक टू डगआउट गॉन. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक हचकन चालतो चालतो चालतो. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर अवि दळवी. पाहिलं तर या षटकामध्ये थोडस बेडा ठोकले तर गोलंदाज अभिषेक यांनी. या षटकातील शेवटचे चेंडू असलेले या षटकामध्ये पाहिलं तर एकही मोठा फटका आला नाही आणि तो फटका मोठ्या शेवटच्या चेंडूवरती येण्याची संभावना आहे, कारण नवीन फलंदाज अवि दळवी स्ट्राईक वरती आले आहेत. पहिला चेंडू फेस करताना जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क. षटक संपलं दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. 1 गडी बाद 16 धावा. या षटकामध्ये पाहिला तर अप्रतिम गोलंदाजी केले गोलंदाज अभिषेक यांनी.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन मिस्टर सुनील राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करत जवळजवळ पाहिलं तर 10 ते 12 बॉलांचा रनअप आहे. पहिला चेंडू घेऊन विवेकसाठी ऋतिकसाठी पहिला चेंडू पाहिला तर लॉंग ऑफला जोपर्यंत शतक फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. दोन्ही फलंदाजाला या सिंगल धावांशी धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. थोडीशी मंद गतीने धावसंख्या चाललेली आहे. सकाळ 17 आहे आणि पहिल्या तर सकाळ 17 मध्ये धावा जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कोलगट टप्प्याचे चेंडू आता पाहिला तर चांगला चेंडू हाताळला होता. पुढचा चेंडू घेऊन सुनील पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज. आता पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑन वरून जोपर्यंत फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत झेल सुद्धा कंप्लीट केलेले आहे आणि पाहिलं तर अवी दवी यांच्या खेळीला सुद्धा पूर्ण विराम लागलाय. रोड रोलर जगह पे घर 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 तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज पाहता आपण मिस्टर विशाल बरफ स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा पहिला बॅटची लिडिंग आहे आणि वेल टेकन गोल्डन शिकार झाले तो मिस्टर विशाल बरफ गॉन. या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली होती. दुसरा चेंडू निर्धाव हाताळला होता आणि नंतरच्या दोन्ही चेंडूवरती गडी बाद केल्यात. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण मिस्टर सुनील यांच्या मार्फत. आता नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती मिस्टर रणजित बोरकुड यांना पाहतोय आपण. संघ थोडसा अडचणीत सापडलाय. त्यांना बाहेर काढावं लागेल कारण धावा आहेत त्या थांबलेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका इनसाइड आउटचा फटका पाहता आपण. कवच डोक्यावरून चेंडू गेला सीमारेषा पार. चला पंत निर्णय देतील आपल्याला. या डिक्लेरेशन झोन मध्ये जो झाडामध्ये चेंडू अडकला होता त्याच कारणामुळे या दोनच धावा. चांगला फटका खेळला होता परंतु फलंदाजाला झाडाने रोखून ठेवला आणि त्या दोनच धावा. या दोन धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. या षटकातील शेवट चेंडू असलेला सुनील यांचा. सुनीलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहता आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं गली रिझन मध्ये आणि एक सिंगल धाव. षटक संपल्या तिसरं आणि 3 षटकात समोर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. शेवटच्या षटकात असेल आता आणि या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा कुटाव्या लागतील कारण मागचा सामना पाहिला तर 40 धावांचं एक आव्हान ठेवलं होतं परंतु ते 40 धावा 2 षटकामध्येच कंप्लीट केल्या होत्या. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर ऋषिकोश. पहिला चेंडू घेऊन
रणजित साठी राईट ओव्हर द विकेटचा मला पहिला चेंडू. पहिल्यात आपण लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता आणि पंच आपल्या बाजूला वळालेत आणि यस इट इज अ वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावाने धावसंख्येत भर होऊन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋषिकेशनचा लोअर फुल्ड चेंडू. आता पाहिला तर फक्त दिशा दिली त्या चेंडूला आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. पाहिलं तर लोअर फुल्ड चेंडू होता. खराब चेंडू हाताळला होता आणि त्याचाच फायदा घेताना पाहिला आपण रणजित यांना. 4 धावा. या 4 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकडे 25. अजून सुद्धा असेच मोठे फटके यावे लागतील या षटकामध्ये. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाले. डॉटच्या रूपामध्ये चेंडू विसावलाय. चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला ऋषिकेशांच्या मार्फत. पहिला चेंडू वाईड हाताळला होता. दुसरा चेंडू सुद्धा लोअर फुल्ट चेंडू होता. त्याच्यावर चौकार आला होता परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाजाने. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऋषिकेश बॉलिंग मार्क वरती. आता पाहिला बॅटची लिडिंग एज आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण थर्डमॅन रिजन मध्ये आणि एक सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 26 या आकड्यावरती 26 धावा झाल्या. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे फटके यावे लागतील. ऋतिक बर्फ अजून सुद्धा बॅटिंग मार्क वरती सज्ज आहेत. पुन्हा एकदा पाहतो आपण फुलगटप्पे चेंडू. चांगला फटका खेळायला पाहतो आपण. थोडस मिसफिल्ड होते परंतु त्याचा फायदा घेताना सुद्धा पाहिलाय. 2 धावा. या 2 धावांशी धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके खेळावे लागतील. 2 षटकार किंवा 1 षटकार 1 चौकार या 2 चेंडूवरती आला पाहिजे. एक सन्मानजनक स्कोअर उभा करावा लागेल धावफलकावरती. लोअर फुल्ट चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. मिस्टामी स्ट्रोक पाहिला आपण. चांगला थ्रो केला होता परंतु कलेक्ट नाही करता आला आणि त्याचा फायदा घेताना पाहिला आपण सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलं आणि या 2 धावा. या 2 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचा चेंडू असलेले या षटकातील या इनिंग मधील सुद्धा आदरणीय सन्माननीय पद्मजी शेलका सरांनी कृपया करून VIP डायज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही आणि पाहिलं तर ऋतिक बर्फ जो पहिल्या चेंडू पासून जो सज्ज होता तोच शेवटच्या चेंडूवरती बाद होऊन आपल्या तंबूत परततो.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर लवकर आणि 2 फलंदाज पाठवायचे आहेत 4 नागले संघाने. तो वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटक हातासाठी मिस्टर विशाल बरफ स्ट्राईकला ते नितीन आणि नॉस्ट्राईक एंडला आपण पाहतील तर अभिषेक. 31 धावांचं एक छोटस आव्हान ठेवलंय तेच पार करण्यासाठी 2 फलंदाज सज्ज. पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू पाहिला तर पाहिलं निहाळ आणि सरळ फेकून दिलाय डीप फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू त्याचा फायदा घेताना पाहिला आपण मिस्टर नितीन राऊत यांना. दुसरा चेंडू पुन्हा एकदा विशाल बर्फ यांचा. पुन्हा स्लोअर 1 चेंडू होता तर पाहिलं तर पुल केलाय आणि चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण विवेक यांच्या मार्फत. जिकडे 4 धावा गेल्या असं तिकडे फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या. इनसाइड आउटचा फटका पाहिला होता पण कव्हरच्या डोक्यावरून, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला विवेक उराडे यांच्या मार्फत. पुढचे चेंडू विवेक पुन्हा एकदा पाहिला शॉर्टपिच चेंडू होता पुन्हा एकदा पुल केलाय तर लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती पुन्हा एकदा आलाय चौकार. पाहिलं तर पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार. चांगली फलंदाजी करताना पाहतो आपण मिस्टर नितीन राऊत यांना. पहिला शॉर्टपिच चेंडूचा मारा सतत चालू आहे आणि त्याचाच फायदा घेताना पाहतोय आपण. आता पाहिलं तर फील्ड शिक्षण तर फाईन लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. मिड विकेट रिजन मध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एकदा पुढचा चेंडू स्लोअर 1 फिंगर रोल केले होते आणि पाहिलं तर हा चेंडू आलाय डॉट. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि निर्धावच्या रूपामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. पुन्हा एकदा विशाल बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती परंतु एक चोटी धाव घेण्यात यश मिळाले दोन्ही फलंदाजाला. एका धावणीची धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती.
या षटकातील शेवट चेंडू असेल विशालांचा. आणि आता स्ट्राईकला पाहिलं तर आपण अभिषेक यांना पाहतोय. अभिषेक चौधरी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा इशारा येतो वाईटचा. एक अवांतर धाव आणि अवांतरच्या धावेमध्ये धावसंख्येत भर होऊन पडते ती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 धावांचं आव्हान आहे आणि ते मला वाटते लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा पाडलं तर ऑप्शनच्या भरपूर बाहेर पिच केला होता आणि त्याच कारणामुळे पंच आपल्या बाजूला वळालेत आणि मिस्टर एक्स्ट्रा पुन्हा एकदा आत येतोय. म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव वाईट रूपामध्ये धावसंख्या जाऊन पोचते 12 या आकड्यावरती, सॉरी 13 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता पाहिलं तर इनसाइड आउट कव्हर्सच्या रिजन मध्ये चेंडू फटकावला होता, परंतु थोडस ग्राउंडचा साथ मिळाली आणि पाहिलं तर मिसफिल्ड सुद्धा झालेली आहे तिकडेच आणि त्याचाच फायदा घेताना पाहिला षटक संपलेलं आहे पहिलं. आणि या 3 धावा शेवटी चेंडूवरती आल्या. या 3 धावांची धावसंख्या जाऊन पोचते ती 16 या आकड्यावरती. आता फक्त आणि फक्त 15 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. समीकरण पाहिलं तरी ही धावा सुद्धा 6 चेंडूमध्ये होऊ शकतात, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सुद्धा होऊ शकते. जोपर्यंत शेवटचा चेंडू परत नाही तोपर्यंत मॅच सोडायची नसते. आता जर पाहिलं तर गवळीपाड्याला विकेटची गरज आहे, कारण एखादी विकेट जर घेतली तर नक्कीच कुठेतरी सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अवी दळवी. वैयक्तिक पहिला चेंडू घेऊन अवी यांचा षटपीच चेंडू होता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. पहिला चेंडू पाहिला तर डॉटच्या रूपामध्ये विसावला गेलाय. एकदा अवी पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्क वरती. आता पहिला चांगला फटका खेळाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक नाही मिळत आणि त्याच कारणामुळे पाहिलं तर चेंडू गेला सीमारेच्या पार. डिजिटल धावा 4. त्या चेंडूवरती आलाय चौकार. थँक्यू डीजे. पाहिलं तर चांगला फटका खेळा होता. क्षेत्ररक्षक नाहीये त्याच दिशेने चेंडूला सरळ पाठवून दिलं 4 धावांसाठी. अवी यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच झाला नाही. पाहिलं तर चांगला कमबॅक पाहायला मिळतं या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावरती. अजून सुद्धा 11 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडू 11 धावा. एखादी मॅजिकल स्पेल पडावं लागेल आता. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क पाहत नाही आपण. चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला या षटकामध्ये. पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव होता. फक्त 4 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. आता पाहिलं तर कव्हर्स मध्ये गॅप मध्ये चेंडू खेळलाय. यस, तिचा 4 धावा असतील. चेंडू सीमारेच्या पार गेलाय. 4 धावा.
शेवट चेंडू या षटकातील पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पहिले तर निर्धावच्या रूपामध्ये चेंडू विसावला गेला. या षटकामध्ये पहिले तर 2 चौकार आल्यात, फक्त 8 धावा दिल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. पाहिलं तर फक्त आता सामन्यावरती पकड बसवली ती ओम साईड 444 नागले या संघाने. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी हाताळली सकाळी सत्रामध्ये. यानंतर होणार सामना एका साईडला पाहतील आपण गावठी शिलोत्तर ए वर्सेस यातून जो संघ विजय होईल 2 हात करेल त्या संघासोबत. नवीन गोलंदाज रोहित भुरकड पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडे दाद मागितले होते, पंचांनी दाद ती फेटाळले. पहिलं तर ऑप्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता, त्याच कारणामुळे पंचांनी ही दाद होती ती LBW ची ती नकारली आहे. अजून सुद्धा 11 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित. आता पाहिलं तर लेगस्टमच्या भरपूर बाहेर पिच केला होता, त्याच कारणामुळे पंच आपल्या बाजूला वळाले. त्याने मिस्टर एक्स्ट्रा आत आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका आणि मॅच फिनिश होऊन जाईल, आणि तेच करण्याचा पवित्रा आजमावतील का मिस्टर नितीन. आता पाहिलं तर यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिसमिस. नितीन चौधरी, नितीन राऊत होतोय बाद. मोहब्बत ही इबादत है, आदत ही मोहब्बत है, मोहब्बत ही इबादत है, आदत ही मोहब्बत है. तो नवीन फलंदाज पाहतो आपण मिस्टर आझाद वळवे. रोहित यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते आझाद. 6 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा. पुढचा चेंडू रोहित यांचा खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाला मस्तकाला दस्तक देऊन 4 धावांसाठी फरार. धन्यवाद डीजे. पहिल्या आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. मिस्टर आझाद वळवी पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. षटपीच चेंडू पूल केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय दुरून आणि आता कोणती चुकी करत नाही. आझाद वळवी यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतो या चेंडू वरती. तर 2 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर कैलास. रोहितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल्ड चेंडू पोल केलाय. आता पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन विनिंग शॉट चौकार येतोय. विजय चौकार आणि याच चौकाराची सामना विजय झालाय तो ओम साईड 444 नागले संघ. हडलक जय गणेश गवळीपाडा संघ. पुढच्या सामन्यासाठी मला ऑल द बेस्ट. टॉस द्यायचंय 444 नागले